हे गाईज, नमस्कार सगळ्यांना. कशात सगळे? पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर गाईज, आजचा डेली ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण त्याच्यामध्ये मी तुमच्या काही प्रश्नांची उत्तर देणार आहे. सो गाईज, चला ब्लॉग स्टार्ट करते. अजिबात ब्लॉग स्किप करू नका. आणि मी झाली आता आंघोळ करून रेडी. प्रतीक पण गेला आंघोळीला. बडबड झाली. इथला पिंपल आहे ना, तो फुटला. आता हे बारीक व्हायला लागले पिंपल. मी आता लिपस्टिक नाही लावणार आहे, कारण की ओठ माझे खूप ड्राय व्हायला लागलेत लिपस्टिक लावून लावून. त्याच्यामुळे लिप बामच लावणार आहे आता मी. बास झालं लिपस्टिकचा नाद, बास. थोडंसं सिंदूर पण लावते. खूपच जास्त माझ्या कपाळावर लागलंय का? पण ठीक आहे, कपाळावरच चांगलं आहे, कारण की इथे लावून लावून इथलं टक्कल पडायला लागलंय. माझं भांग तर कधीच सरळ नाही होत मला असं वाटतं. पण जाऊन द्या, ठीक आहे. कोण मला एवढं बघणार आहे? प्रतीकच बघणार आहे ना. त्याला मी तर कशी पण आवडते. मी त्याला अशी सिंपल आवडते. त्याला मेकअप जास्त केलेला नाही आवडत, म्हणून मी कधीच मेकअप नाही करत. मी त्याच्यासाठी मेकअप सोडून दिला आता. हे नॅचरली मी अशीच राहते रोज, कारण की तो माझ्या स्किनची खूप काळजी करतो. म्हणून मला सांगतो, बाई मेकअप नको करत जाऊ, मेकअपनी खूप फेसची वाट लागते. चांगले चांगले प्रोडक्ट वापरायचे. आणि माझ्यासाठी प्रोडक्टसुद्धा, मेकअप प्रोडक्टसुद्धा तोच मागवतो. तुम्हाला खोटं वाटत असेल, पण आता माझी लिपस्टिक पण संपल्या ते. सो मी त्याला त्या दिवशी सांगितलं माझी लिपस्टिक संपल्या, तर तोच मागवणार आहे लिपस्टिक सुद्धा. सो चला मी खाली जातो आता. ओ प्रतीक, बोला ना पायलजी. अंडा राईसच खाणार आहे ना तुम्ही? हो. ठीक आहे, अंडा राईस बनवते. खूप कॉमेडी करतो प्रतीक. मी माझी आंघोळ करून कधीच रेडी झाली आहे, पण कसं आहे, मला थोडंसं आवरायचं होतं, त्याच्यामुळे मी थांबले होते. आणि ह्याला म्हणजे प्रतीकला गरम गरम लागतं खायला. भात, जो मी भात बनवणार आहे अंडा राईस, तो गरम गरम खायलाच चांगला लागतो खरं तर. नाही म्हणजे तो गार पण खातो, त्याचा काही विषय नाहीये. हे बघा, ऐक ना, सगळे काय बोलतात इकडे ना. त्या दिवशी नाही का इकडे बेडवरती मला दाखवत होता तू करून, की मी टीव्ही कसं बघू, असं बघू का तसं बघू. तर त्या ब्लॉग मध्ये मला माझ्यासाठी कोणी कमेंटच नाही केली. सगळ्या कमेंट दाजींसाठी केल्यात तुमच्या सगळ्यांनी. काय असं, दिस इज नॉट फेअर. एक दिवस माझा आता मला आंघोळ जायचं बाई. काय झालं काय मला दाखवलं जा. तुम्ही जावा ना मग. खोटं काय बोलती? कारण गरम खायला आवडतं नाही, असं काही नाही. पण तो भात गार झाल्यावरती चांगला नाही लागत. ठीक आहे, प्रतीकला असं काही नाही की प्रतीक असं कोणता पण खाऊ शकतो. काय? सो चला मी भात बनवते. आणि मला पण चहा प्यायचा. मी प्रतीकची वाट बघत होते की प्रतीकची आंघोळ कधी होईल कधी होईल कधी होईल. सो मम्मीचा आणि पप्पाचा झालाय नाश्ता. आता राहिलो आम्ही दोघं. मी पण जाते खालच्या रूममध्ये पटकन, आणि प्रतीकचं होसपर्यंत. एक दिवस मी ह्या जिन्यावरनं पडणार आहे, मला तर असंच वाटतंय. आमच्या इथले जिने खूपच जास्त अँटिक आहेत. सगळ्यांचेच, असं नाही आमचेच, सगळ्यांचे जिने खूप अँटिक आहेत. खूप म्हणजे खूप. ऐक, पप्पांना आज मी सकाळ सकाळी कामाला लावलंय बघा. गेले आता. पप्पांना म्हणलं, पप्पा अंडी घेऊन ये ना पप्पा. तर पप्पा मला म्हणतात, अरे तुला खायचं नाही ना, अंडे का आणायला लावते? मी म्हणलं, पप्पा मला नाही, सोनूला खायचं. जिरं मोहरी टाकले आता मी. उसके बाद कढीपत्ता, म्हणजे फोडणीच दिली आता पूर्ण. त्याच्यानंतर कांदा, तुम्हाला माहिती का बेसन पण होता. कोणतं पण त्या चपाती एक परपट खाऊन दे ना. फिरायला जायचं मला.
काय लॉजिक आहे बघा आता, तुम्हीच बघा आता हे काय लॉजिक आहे. भात पटापटा खायला जातो आणि चपाती नाही जात पटापटा. पण मी तर करतेय बाबा. मी सांगते तुला बेसन पण आवडत होतं तुम्हाला, तरी तुम्हाला बेसन पण आवडत. मला काय बोलून दाखव, डबल बोलून काय दाखवली गाव जावं लागते म्हणून. आता आले तुझं माझी स्किन बघितली तुम्ही माझी स्किन बघितली का? खराब झाली नाही, काय दिसत नाही एवढी ग्लो करते बघा. अरे तू साईन करते ना मग मग ते सगळं पिंपल बघ किती दिसले का? ते तर बेबी पिंपल आहे, त्याचा काही विषय नाही. मोठे मोठे पिंपल नाहीत मला. काय नाही म्हणलं, जरा अंडाराची रेसिपी दाखवते एकदम शॉर्ट मध्ये. काय म्हणता, चहा पिणार आहे गरमागरम? नाही, थोडं पण नाही, गरमागरम मस्त वेळ लागला. अरे अहो 5 मिनिटात होईल, 5. आता ही झाली अंडा बुर्जी, ठीक आहे ना. हे 3 अंड्याचं केली मी, जास्त अंडे टाकले ते प्रोटीन साठी. सो आता हा भात मी फोडलाय. आता हा फोडलेला भात मी त्यात टाकणार. शेवटी मी आता कोथिंबीर टाकते. कसा लागतोय भात? कसा लागतोय? छान, उत्तम, अतिउत्तम. पण तिखट कमी झालाय ना? नाही तिखट आहे, पाणी पिलं मी आताच. काय स्पेशल आहे बाबीचं? काय स्पेशल? खायचं. काय खायचं स्पेशल. काल खाल्ला ना तू भात, कसा लागत होता? छान. छान. भात खाल्ला काय आम्ही, भात खाल्ला आणि त्याच्यानंतर म्हणलं हिला म्हणलं, दिसते का मी ह्याच्यात? सबस्क्राईब करा, लाईक करा. काय शिकायला लागल्यात पोरी आता. तर काल मी भात केला होता ना, तर मी म्हणलं बस ना आता, कशाला चालली आहे? म्हणते खूप झालाय भात, आता मी जाऊन झोपणार आहे डायरेक्ट, अशी बोलत होती. एवढी तिला पेंग आलती ना, डेंजर. मी नाही खाऊ शकत. मी नाही खाऊ शकत. ओ माय गॉड, पूर्ण खावं लागणार आहे. खूप झालाय भात यांना. तर मला म्हणतात हे तू खा, पण माहित नाही का मी खात नाही म्हणून. मी तुम्हाला खाताना दाखवत कॅमेरा आणून समोर. नजर लागत राहून दे ना तू पातळ अशी. नजर लागल ना म्हणजे काय त्याचं जाऊ खात असतोय. कारण कसं आहे माहिती का, बघा प्रत्येकाला प्रत्येकाची कामं असतात आणि मग त्याच्यामुळे मग हा जेवण करून एकदा बाहेर पडला की मग टेन्शन नसतं. बाहेर पप्पा सोबत चाललं ते प्रत्येकाचा, त्याच्यामुळे. तर आता हा खाऊन पिऊन गेम खेळायला जाणार वरती. या जेवायला. आज माझा खूप जास्त टाइमपास झालाय, कारण इन्स्टाला फोटो पोस्ट करायचा होता, परत कमेंट्सला रिप्लाय द्यायचा होता ब्लॉग चालू झाल्यावरती. त्याच्यामुळे आता मी 10-15 मिनिटं अशी वाया घालवली माझी. तेवढ्या वेळात माझी भांडी झाली असते आणि किचन आवरून झालं असतं, पण मी टाइम वेस्ट केलाय. सो खूप लेट झालं. आणि आज मी नाश्ता पण नाही केला. आज मी फक्त चहा पिली. तर नंतर आता सगळं झालं ना माझं आवरून, घरातले पूर्ण कामं झाले. आणि तुम्हाला माहिती का, मी ते ब्लॉग टाकला होता की माझ्या प्रेग्नन्सी बद्दल ब्लॉग टाकला होता. तर आमच्या इथल्या अशा बाजूच्या ताई आहेत ना त्या एक, तर त्या मला काय बोलत होत्या, ओ खरं सांगा ना तुम्ही खरं प्रेग्नेंट आहेत का? मी म्हणलं अहो नाही हो, मी ते ब्लॉग तेच सांगायला टाकलाय, तुम्ही ब्लॉग सगळा बघा. त्यांनी फक्त थंबनेल बघितला. ते मी किडचा पण असं हे टाकलं होतं ना, पण मी ते काही माझं नव्हतं टाकलं,
ते दुसऱ्यांचं घेऊन टाकलं होतं त्याच्यावरती ती प्रेग्नन्सीचं. तर मला इतकी लाज वाटत होती ना त्यांना सांगायला. ते म्हणतात ते खरं सांगा, खरं माझ्या पोटाकडे बघून ते बोलतात ते खरं सांगा, तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही कशाला लपवताय. मी म्हणलं अहो नाही हो, हे बघा आता हे असं एवढं तर पोट नॅचरली सगळ्यांचं दिसतं. तर मला इतकी लाज, मला आत्ता पण हसायला येते, मला इतकी लाज वाटत होती ना त्यांना सांगायला. मी म्हणलं नाही हो मी प्रेग्नेंट नाही, असल्यावरती कळणारच ना म्हणलं तुम्हाला. असा विषय झाला आज. आणि अजून एक मला विषय बोलायचा आहे, कालच बोलायचा होता मला हा खरं तर काय झालं, माझी मम्मी, आता तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे माझ्या मम्मीचं फिशचं शॉप आहे. सो काल माझे एक सबस्क्रायबर माझ्या मम्मीच्या दुकानावरती फिश घ्यायला गेले होते आणि मम्मीला माझ्याबद्दल खूप 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 तारीफ करत होते, माझं सगळं कौतुक करून माझ्या मम्मीला सांगत होते. तर जाधव आडनाव आहे त्यांचं, मी नाव विसरले मम्मीला, पण मम्मी मला ते नाव आडनाव लक्षात राहिलं. तर त्या ताई ब्लॉग बघत असतील तर थँक्यू, माझी एवढी तारीफ केली. आणि माझ्या मम्मीचं काय होतं माहितीये का, माझी मम्मी सकाळी लवकर उठती 5 वाजता आणि डायरेक्ट घरी येते 11 वाजता. फिशचं शॉप असल्यामुळे मम्मीला तिथंच दिवसभर थांबावं लागतं. आणि मग मम्मीला व्लॉग बघायला माझे टाइम भेटत नाही. माझी मम्मी माझे व्लॉग कधीच बघत नाही, खूप असं कधीतरी बघती, जेव्हा तिला असं सोमवारची वगैरे सुट्टी असती ना तर तेव्हा मम्मी व्लॉग बघती. पण माझ्या मम्मीला ते एवढं आवडलं ना ते ऐकून, असं माझी मम्मी जाम खुश झाली. मम्मी एवढी भारी बोलली ना मला, लगेच मम्मीने मला फोन केला, बोलली तुझं किती सगळे कौतुक करतात ते असं तसं. आणि फक्त माझ्याबद्दलच नाही, प्रतीक बद्दल सुद्धा खूप तारीफ केली त्या ताईंनी. आणि 1 तास त्या ताई माझ्या मम्मीच्या त्या गप्पा मारत होत्या असं मला वाटतंय, कारण की मम्मीने खूप मला उशिरा फोन केला. तर ना थँक्यू सो मच, असंच तुम्ही सगळे प्रेम दाखवत जावा मला, आम्हाला असंच प्रेम द्या तुम्ही सगळे. थँक्यू सो मच ताई. जर तुम्ही माझा व्लॉग बघत असेल तर व्लॉग मधूनच मी थँक्यू बोलते तुम्हाला. आणि त्यांनी आमच्या शॉपवरनं मासे सुद्धा घेतले आणि खूप कौतुक केलं माझं. मला खरंच किती भारी वाटतंय, असं कोणी आपलं कौतुक केलं तर किती छान वाटतं ना, तसं आता मला फील होत आहे. सो थँक्यू, असेच व्लॉग बघत जा. आणि मम्मी आता मला काय बोलते माहिती का, बोलती तुझे सगळे सबस्क्रायबर्स मला भेटायला लागले ते. आणि म्हणजे ह्याच्या आधी पण खूप जण भेटले ते मम्मीला. आणि माझी मम्मी दुकानावर एकदम साधी राहती आणि ते माशाचे कपडे वगैरे म्हणजे नाही का वेगळे कपडे साधे घालते एकदम, कारण की कसं माशामध्ये जर थांबायचं असेल तर नवीन नवीन कपडे घालून काही पॉइंटच नाही. साड्या, मम्मी साड्याच हे नाही करत, म्हणजे नाही का ठेवती कपड्यात अशा साड्या. मी तिला सांगितलं, किती वेळा सांगितलं, मम्मी तू साड्या घालून वापरून टाकून दे, फेकून दे, तरी पण मम्मी अशी करतच नाही कधी. त्याच जुन्या साड्या सगळ्या वापरती माशाच्या ह्याच्यात. तर माझ्या मम्मीचा अवतार खूप 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 साधा असतो तिथे. आणि त्या ताई काय विचारत होत्या, वाटतच नाही पायल तुमची मुलगी आहे. तर मला एकच सांगायचंय की आता तुम्ही पण बघा, दिवस रात्र, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, माझी मम्मी काही बघत नाही, ती तिथेच असती दुकानावरती उभी. तर आता ऊन पण केवढं असतं उन्हाळ्यामध्ये. तर माझ्या मम्मीचा कलर आता चेंज झालाय. माझी मम्मी पहिली अशी नव्हती, माझी मम्मी एकदम गोरी गोरी होती, मस्त साडी आणि लुकडी होती खरं तर. आता थांबून थांबून कसं आता वय पण झाला ना, त्याच्यामुळे मम्मीची तब्येत पण थोडीशी वाढली आहे. तर सगळे मला बोलतात तुझी मम्मी किती साधी आहे, किती साधी आहे. माझी मम्मी आधीपासूनच खूप साधी आहे, कारण की माझ्या मम्मीने कधी आयुष्यात आहे ना, फक्त माझ्या मम्मीने माझ्या लग्नामध्ये मेकअप केला. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं ना, तेव्हा सुद्धा माझ्या मम्मीने काहीच हाऊस नव्हती केली, काही म्हणजे काहीच नाही. तेव्हा पण एकदम साधी होती. माझ्या मोठ्या दिदीच्या लग्नात माझ्या मम्मीने सगळी हाऊस, नाचली पण पहिल्यांदा माझ्या लग्नात, लिपस्टिक, मेकअप सगळं माझ्या मम्मीने पहिल्यांदा माझ्या लग्नात केलं. माझ्या मम्मीचं, कारण की माझ्यावरती खूप जीव आहे, सगळ्याच पोरींवरती जीव आहे, पण कसं काय माझ्यावर जास्त आहे जरा जीव. मी माझी खूप तारीफ नाही करते, पण आईचा तर पोरींवरती जीव असतोच. आणि माझी मम्मी मला खूप खूप ह्या जगाच्या पण जास्त जीव लावते. जेवढा मला प्रत्येक जीव लावतो ना, तेवढा माझी मम्मी पण मला जीव लावते. खरं सांगते, ह्या जगात मी माझ्या मम्मीसारखी आई बघितली नाहीये. आणि तुम्ही पण विचार करा, आता माझ्या मम्मीने किती छान राहिलं पाहिजे बरं का. आता मी मम्मीला सारखं सांगत असते, मम्मी तू थोडंसं साड्या बदलून टाक, त्या सगळ्या साड्या फेकून दे, दुसऱ्या साड्या घाल, कपाटातल्या साड्या त्या सगळ्या वापरून टाक. पण खूप साधी आहे माझी मम्मी. आधी पप्पा होते ना माझे, जेव्हा पप्पा होते ना, तर तेव्हा मम्मी छान राहायची, एकदम मस्त साडी पिन करून नाही का, मस्त मॅचिंग ब्लाऊज वगैरे. पण जेव्हापासून माझे पप्पा एक्सपायर झालेत ना, आता
तेव्हापासून माझी मम्मी खूप खूप साधी राहायला लागली आहे. कारण की ती असं म्हणते की आता मला कोणाला दाखवायचंय, मी चांगली कशाला काय करायचं आता चांगलं राहून असं. कारण की माझ्या मम्मीचा पप्पाचा खूप जीव होता एकमेकांमध्ये. सो आता पप्पा नाही, त्याच्यामुळे मम्मीला तेव्हापासून मम्मीचा सगळा इंटरेस्ट गेला. आणि कसं आहे आता मम्मीला दुकानावर पण थांबायला लागतं. त्याच्यामुळे आता जर मम्मी चांगली राहिली तर लोक असं म्हणतात की काय बाबा हिला तर नवरा नाही, ही अशी राहते का एकदम एवढी भारी, असं लोक म्हणजे नाही का बोलतील. अजून कोण बोललं तर नाही तसं, पण असं लोक बोलतील ना, म्हणून मम्मी म्हणती की नाही साधंच ठीक आहे आपलं, कशाला एवढं आवरायचंय. आणि आता मम्मी मला काय म्हटली त्या दिवशी सबस्क्राईब भेटले तर म्हणती नाही नाही आता मी चांगल्या साड्या घालणार थोड्याशा, तुझे सगळे फॅन्स लोक मला येऊन विचारतात, आपल्या दुकानावरनं मासे घेतात आणि आता मी चांगल्या साड्या घालणार थोड्या असं बोलते. मी म्हणलं मम्मीला वापरून टाक, सगळ्या साड्या वापरून टाक. आणि माझी मोठी बहीण आहे ना, सगळ्यात मोठी बहीण आणि जिजू माझे, ते तर जिजू एवढी भारी आहेत ना, माझ्या मम्मीला काही पण कमी पडलं ना लगेच मम्मीला ते आणून देतात, एवढं भारी आहे. म्हणजे आम्ही सगळ्याच बहिणी, माझ्या मम्मीला काहीच नाही काही करत नाही. आणि माझी मम्मी पहिली गोष्ट आहे ना, तिला आवडत नाही म्हणून आम्ही तिला जास्त फोर्स पण करत नाही, असा विषय. तुम्ही बघा ती ब्लॉग मध्ये पण खूप जास्त कमी येत. आता मी एवढं 10 मिनिटं बोलली माझ्या मम्मीवरती, पण माझ्या मम्मी बद्दल मी जेवढं बोलेन ना तेवढं माझ्यासाठी कमी आहे. माझ्या मम्मीसाठी मी आहे ना तुम्ही. हो का ग बाळा. माझ्या मम्मी बद्दल मी जेवढं बोलल तेवढं कमी आहे. कारण माझी मम्मी माझ्यासाठी देवा समान आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या मम्मीला पण भेटला आणि आमच्या दुकानावर मासे घेतले, असा काही विषय नाही, फक्त मम्मीला भेटला तरी खूप आहे माझ्यासाठी. आणि थँक्यू, माझी एवढी तारीफ केली ताई, खरंच थँक्यू. सो असंच तुम्ही सगळे प्रेम दाखवा. आता मम्मीबद्दल जे बोलायचंय ना मला, मी ते एक दिवस निवांत बोलेल ब्लॉगमध्ये. जेव्हा आता मम्मीचा माझ्या बर्थडे सुद्धा येणार आहे, तेव्हा मी माझ्या मम्मीला माझ्या भावना व्यक्त करून सांगेल की आमच्या मम्मीने आमच्यासाठी काय केलंय. ही जगातली कोणचीच आई करू शकत नाही आपल्या, म्हणजे करू शकते आई, आई आई काय असं वेगळी नसते, आई आई असते, ती कोणती पण आई असून दे. पण कसं आहे, जेवढा संघर्ष करायला लागतो आयुष्यात 4 पोरींना सांभाळून, सो तो मी माझ्या मम्मीला एक दिवशी व्यक्त करून दाखवेल. माझ्या मनात जेवढं मम्मीबद्दल प्रेम आहे ना, सगळं मी एक दिवस व्यक्त करणार आहे मम्मी समोर. सो त्याला व्लॉग खूप मोठा होईल जास्त. मम्मीचं बोलत बसले तर अख्खा दिवस मला पुरणार नाही बोलायला. सो त्याच्यामुळे चला मी पटकन कामं आवरते आणि परत गप्पा मारते थोड्याशा. माझी कामं झाली आहे सगळी करून आणि आता मी जरा व्हिडिओज करणार आहे. खूप दिवस व्हिडिओना गॅप पडला होता, म्हणला नाही का व्हिडिओ करायचा. आणि काल एक मी जर्किन आणलं होतं, थंडी चालू झालेला, मला खूप थंडी वाजते रात्रीची. हा मंडळी जेवायला तर आता हे पावट्याची भाजी, चपाती आणि बेसन. जे रात्रीचं बेसन होतं ते गरम केले. मला आवडतं शिळे बेसन खायला, लय भारी लागतं, एकदम टेस्टी लागतं. सो मी पटकन जेवण करते. तर गाईज आम्ही चहा वगैरे पिलो आता आणि आता मी स्वयंपाक करणार आहे. कारण की आता जो आम्ही दुपारी जो कंटेंट एक शूट केला होता, सो त्या कंटेंटचा विषय असं झाला आहे की थोडीशीच आमची स्क्रिप्ट चेंज झाली आणि परत आम्हाला करावं लागणार आहे. त्याच्यामुळे आता तर 7 वाजत आले ते आणि आता मला 1 तासात जेवण उरकायचं आहे, म्हणजे स्वयंपाक बनवायचं आहे 1 तासात. सो लवकर मी आता जेवण बनवते, स्वयंपाक बनवते. म्हणजे आज बनवणार मी शापूची भाजी, भाकरी, वरण भात आणि पापड. सो 1 तासात जेवण बनवणार आहे आज. काय बोलते आप? अरे पण तिथे मिसमॅच ना आता मी का काय बोलता तुम्ही? असं बोलत होते मी. असं बसलं मी, लोक पण मला नाव सांगा बोलत काय म्हणते. तुम्ही प्लीज नाव नका ठेवू प्रतीकला. काय म्हणतेस? तेच बोललं मी 1 तासात जेवण आवडते, मग आपण आपलं आवरू. ठीक आहे, ओके फाईन. ठीक आहे ना? 8 वाजेपर्यंत जेवून 9 वाजेपर्यंत येस करून आपण जावरती. तर तुम्हाला ब्लॉग कसं वाटला लाईक कमेंट करून शेअर करून नक्की सांगा. आणि काय असं ते दाखव काय जेवण करणार असते ते तर मी दाखवणारच आहे. पण कसं आहे, प्रत्येककडे मी जेव्हा पण कॅमेरे घेते ना तर एकच डायलॉग नेहमी बोलतो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की व्लॉग संपला नाही अजून, कळत कसं नाही माझ्या नवऱ्याला. काय मी असं का बोलतो, कारण की आता आपले आहे 1,43,000 सबस्क्रायबर, तर 1.5 लाखाला फक्त 7,000 सबस्क्रायबर कमी आहेत. पण जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील सबस्क्राईब करा,
आपले 1.5 लाख सबस्क्राईब लवकर पूर्ण होऊन देत अशी माझी इच्छा आहे. म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल का नाही. ओके चलेगा. इकडे पण माझा वॉलपेपर का ठेवला आहे तुमच्या फोनवरती? काय म्हणायचं आपल्याला? सबस्क्राईब करा. कोणाचं चॅनल करायचं आहे? मामीचं. माझं नाही. मग मामीचं काय म्हणली तू? मामीचं तुझं. हा सबस्क्राईब करा म्हणा तुम्ही. सबस्क्राईब करा. आम्ही चांगले व्हिडिओ टाकू तुमच्यासाठी. आणि तुमच्यासाठी चांगले व्हिडिओ दाखवतो. हा लाईक करा. लाईक करा. कशी दिसते मी शेतांना? तुझं नाव सांगे काय? तुझं नाव पूर्ण काय? तिचं नाव सगळ्यांना माहिती आहे. प्रिया परशुराम कांबळे. प्रिया परशुराम कांबळे. कांबळे ब्रँड इज ब्रँड. मन कांबळे ब्रँड इज ब्रँड. तिची तर तुम्हाला सगळ्यांना ओळख माहितीच आहे. ती आमच्या नेबर आहे आमची. सो ते सगळं झालं तर तुम्हाला माहितीच आहे. पण आता चला आपण जाऊया किचनमध्ये आणि स्वयंपाकाला लागूया. मला लवकर आवरायचं आहे आज काम माझं. तर या मंडळी जेवायला मी बनवली शापूची भाजी, भाकरी, वरण भात आणि लोणचं आहे सोबत. तर या सगळ्यांना जेवायला शापूची भाजी आमची फेवरेट आहे. प्रतीकची, माझी, मम्मीची आणि पप्पा नाही. शापू मेथी काही पण म्हणू शकता. पालेभाजी भाकरी बरं चांगली लागते. शापू पण आणि मेथी पण. येस. आणि जेव्हा आम्ही असे शेपू आणि मेथी बनवतो वरण तर आमच्या घरी असतात. आणि पप्पा शेपूची भाजी खात नाही म्हणून पप्पाला ऑमलेट बनवून दिलंय. सो या जेवायला. तर तुम्हाला आजचा पाहायचा व्लॉग कसा वाटला? लाईक शेअर कमेंट करून सगळ्यांनी सांगा. आमची डेली व्लॉग येणार